सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे मङ्गलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमणिं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भूमौ करोति वाचालं अङ्गुलं वयदेवी यत्कृपालं वन्दे परमानन्दम्। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविदः ब्रह्मा विष्णु महेशानां ते सत्यवतं सुखं शुद्धं प्रबोधज्ञं सर्वशास्त्रविशारदम् एतत्कथा प्रकाशेन विदज्ञानं विदर्शयत् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजासुखाग्रे महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु श्री परमेश्वरा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मग राजा परीक्षिताने शुकदेवांना प्रश्न विचारला की ऋषभदेवांनी त्या स्थितीचा स्वीकार केला असता तर काय बिघडलं असतं? मिळाल्यात ना, काय स्वीकारले? त्यावरती शुकदेवजी महाराज म्हणतात की राजा, मन खूप चंचल आहे, आपल्या मनावरती कधीही विश्वास करू नये. जे लोक मनावर विश्वास करतात त्यांचं संचित तप नष्ट होऊन जातं. कारण केव्हा मन विषयांच्या मागे धावत सुटेल ते सांगता येत नाही. मोठे मोठे योगी तपस्वी लोक जे असतात त्यांना मनाने ठगवलं आहे. मनामध्ये उसळशी जरी कामनेची लहर निर्माण झाली तरी ती प्रचंड लाटेचे रूप धारण करते आणि केलेलं तप वाया जातं. म्हणून कुठल्याही सिद्धींचा उपयोग हे लोक स्वतःसाठी करत नाही. जोपर्यंत बुद्धीमधले विकार जळून जात नाही तोपर्यंत मनामध्ये दोष उत्पन्न होतात. फक्त त्याचे संवेग कमी जास्त असतात. जसं आपण आता बघितलं की सामान्य अवस्थेमध्ये बुद्धी पूर्णपणे सम अवस्थेला येते. ती सम अवस्थेला येण्याकरता बुद्धी आधी शुद्ध व्हावी लागते. आपली जी बुद्धी आहे सर्वसामान्य माणसांची बुद्धी ती अशुद्ध स्वरूपाची आहे. तिच्यामध्ये विविध प्रकारचे दोष आहेत आणि म्हणून आपल्या बुद्धीला फार गोष्टींचं आकलन होत नाही. आपलं जेवढं काही संसार आहे, व्यवहार आहे, बस एवढंच आकलन आपल्या बुद्धीला होतं. त्याच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्याचं आकलन बुद्धीला होत नाही. जोपर्यंत ती शुद्ध होत नाही तोपर्यंत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. आपण वाचायला घेतल्यानंतर काय होतं? झोप यायला, कंटाळा यायला आणि पुढची अवस्था अशी होते की बुद्धीत काही शिरतच नाही, फक्त डोळे फिरतात. मग आपण ते ठेवून देतो. आपण काय म्हणतो, आज जड आहे. ते जड नसतं, आपली बुद्धी जड असते. आपल्या बुद्धीला ते झेपत नाही, ते जड नाही. तत्वज्ञान जड नाही. तत्वज्ञान हे चिन्मय स्वरूप आहे. त्याच्याकरता बुद्धी ही चिन्मय स्वरूप व्हावी लागते तरच ते त्याला कळतं. म्हणून
बुद्धी ही जड आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दोष आहेत, विकार आहेत. ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनामध्येही दोष निर्माण, कारण मन, बुद्धी आणि चित्त हे एकमेकांना धरून काम करतात. मनामध्ये कामना येते, बुद्धी त्याच्यावर विचार करते, चित्त त्याचं चिंतन करते. अशा पद्धतीने हे सगळं सर्कल फिरत असतं. म्हणून शुभदेवजी महाराज म्हणतात की त्यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या, कारण एकदा सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्या झालेल्या सिद्धी, प्राप्त झालेल्या सिद्धी माणूस वापरायला लागला, त्याची स्थिर झालेली बुद्धी सुद्धा चढायला वेळ लागत. मन, इच्छा आणि कामनांच्या मागे लगेच धावायला लागत, म्हणून सिद्धी लोक नाकारतात. ऋषभदेवांनी असं जीवन व्यतीत केलं होतं की त्यांची अंतिम क्रिया देखील कोणाला करावी लागली नाही, कारण ज्याचं शरीर ज्ञानाग्नी दग्ध झालेलं आहे त्याची अंत्येष्टी करायची नसते. म्हणून आपल्याकडे जे साधू संत असतात त्यांची अंत्येष्टी करत, त्यांचा फक्त ते कवटी आहे, डोक्याची कवटी, ती शंखाने फोडली जाते आणि त्यांना समाधी दिली जाते. कारण मृत्यू झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे प्राण असतात, पंचमुख्य प्राण आणि पंच उपप्राण. त्या प्राणांपैकी एक जो प्राण आहे तो आपल्या शरीरामध्ये कायम असतो आणि जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत तो शरीरातून बाहेर येत नाही. त्यामुळे आपल्याकडे 10 संस्कार करण्याची जी प्रथा आहे तिथे सुद्धा जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत लोक तिथून बाहेर पडत नाही. आणि ते साधू संन्यासी आहेत, त्यांच्याही बाबतीत त्यांची कवटी फोडली जाते शंखाने आणि मग त्यांचा दफन विधी जो आहे तो केला जातो. तर ऋषभदेव जे आहे ते ज्या जंगलामध्ये होते त्या जंगलाला आग लागली, पण ते त्या जंगलामधून बाहेर आले नाही. त्यांनी आपल्या तोंडामध्ये दगड ठेवला. त्याचा अर्थ असा की आता मला काहीही बोलायचं नाही, काही खायचं नाही, प्यायचं नाही, जप ध्यान हे सुद्धा करायचं नाही. अशा प्रकारे ऋषभदेव आपल्या मुक्त स्वरूपातूनही मुक्त झाले आणि त्यानंतर भरत हे राजा झाले. ऋषभदेवांची कथा इथे संपली. भरत राजा झाल्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये धर्माचं वातावरण होतं. त्यांच्या नावावरूनच आपला देश भारतवर्ष म्हणून ओळखला जातो. आता हे जे भरत राजा आहेत त्यांच्या राज्यात पूर्णपणे शांततामय असं वातावरण होतं. भरताने व्यवहारातील मर्यादांचं कधीही उल्लंघन केलं नाही. ते महावैष्णव होते, यज्ञ करत होते, कर्मकांड करत होते, प्रजेची काळजी पाहत होते, आपलं सगळे कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडत होते. भरत निष्काम भावाने कर्म करत होते आणि त्या कर्माचं फल भगवान श्रीकृष्णांना अर्पण करत होते. भरताला तारुण्य अवस्थेतच एक दिवशी वैराग्य उत्पन्न झालं आणि त्यांना असं वाटलं की संसारिक सुखांचा उपभोग मी पुष्कळ वर्ष घेतला, आता त्याचा त्याग करावा. माणसाचं मन, भोजन, द्रव्य, वस्त्र, स्त्री, घर आणि पुस्तक याच्यामध्ये अडकलेलं असतं. पहिले जे 4 आहेत ते विशेष आहेत, भोजन, द्रव्य, वस्त्र आणि स्त्री. याच्यातून माणसाचं मन लवकर निघत नाही. आणि शेवटचे जे 2 आहेत, घर आणि पुस्तक, हे गौण आहे. काहींचं मन अडकतं, काहींचं अडकत नाही. भरतांनी राज्याचा त्याग केला, प्राण्यांचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग करून आपल्या मुलांवर राज्य भारतांनी सोपवला आणि तपस्या करण्याकरता ते वनात गेले. तिथे गंडकी नदीच्या तटावर त्यांनी निवास केला. तिथे स्नान आणि संध्यावंदन पूर्वक भगवंताची आराधना करायला ते लागले.
प्रत्येक देव इष्टदेवतेचे स्वरूप होय असं म्हणून, इतर देवात श्रीकृष्णांचा अंश आहे असं म्हणून ते देवपूजा करीत असत। सगळे यज्ञ यागादी गोष्टी भगवत भावनेने आणि समदृष्टीने संपन्न करीत असत। ते तिथे त्यांनी आपलं रुटीन छान बसवलं होतं। भगवंताची आराधना करायची, मानस पूजा करायची, यज्ञ यागादी सगळ्या गोष्टी ज्या काही करायच्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी ते अर्पण करत होते। भगवंताची मानस पूजा, ध्यान, कीर्तन आदी गोष्टींमध्ये त्यांचा वेळ उत्तम पद्धतीने जात होता। एकदा अशी घटना घडली की कमरे इतक्या पाण्यामध्ये भरत उभे होते। त्यावेळेला ग्रीष्म ऋतू होता आणि एक गर्भवती हरिण सकाळी पाणी पिण्यासाठी तिथे आली। इतक्यात कुठून तरी सिंहाने गर्जना केली आणि त्यामुळे ती हरिणी भयभीत झाली। तिने नदी पार करण्याच्या हेतूने उडी मारली। त्यावेळेला तिची प्रसूतीची वेळ आली होती आणि उडी मारताना ती हरिणी प्रसूत झाली। त्या हरिणीचं पाडस जन्माला आलं आणि पाण्यामध्ये पडलं। दुसऱ्या किनाऱ्यावरती ती हरिणी मृत होऊन गेली। भरतांनी ते पाडस पाण्यामध्ये पडलेलं पाहिलं आणि त्यांनी विचार केला की याची आई तर आत्ताच मेली आहे, याचं आता जगामध्ये कोणीच नाही, याचं रक्षण कसं होणार, याचं पालन पोषण कोण करणार। त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी ते मृत बालक आपल्या आश्रमामध्ये आणलं। त्या हरणाच्या पाडसाला आपण वाचवलं आणि त्याचं पालन पोषण आपण करतो आहोत, हा राजसिक भाव, अभिमान भरतांच्या मनामध्ये निर्माण झाला। त्याचा परिणाम असा झाला की ते पाडसाच्या मोहबंधनामध्ये अडकले। मी पाडसाला वाचवलंय, मी सतत सांभाळतो आहे, मी सांभाळणार आहे, मीपणा आला, अभिमान आला, अभिमान आला, मीपणा आला की बंधन। भगवंताचं स्मरण, ध्यान धारणा आता हळूहळू ते विसरायला लागले। त्यांचा सगळा वेळ त्या पाडसाच्या अवतीभोवती फिरण्यामध्ये कायम लागला। पाडसाच्या मायेमध्ये ते फसले। परोपकाराची भावना ही साधकाला त्याच्या साधनेमध्ये बाधक ठरते। परोपकाराच्या फार फंदामध्ये साधकाने पडायचा नसतो। आपण केल्यामुळे काही होणार आहे आणि आपण नाही केलं तर सगळं आहे तसंच राहणार आहे असं नाही। भगवंत बसलाय, सृष्टी त्याने निर्माण केली ना, तो पाहून देईल काय करायचं। या हरणाचं सुद्धा भगवंतांनी बघितलं असतं ना, भरतांनी जर त्याला उचललं नसतं तर भगवंतांनी काहीतरी केलंच असतं त्याच्यासाठी, पण नाही, मी केलंय ना। त्यामुळे भरत अडकले। अशा परोपकाराचा काय उपयोग की ज्यामुळे परमेश्वराचं विस्मरण होईल। काय उपयोग ते आम्हाला ध्यानालाच वेळ मिळत नाही, आम्हाला साधनेलाच मिळत नाही। काय करू, आमची इतकी अडचण आहे, त्यांच्या घरी मी गेले आणि तिथे सगळा वेळ गेला, आज ध्यान झालंच नाही। परोपकार करायला हवा, ते कर्तव्य आहे आपलं, पण किती, त्यालाही मर्यादा असावी असं त्यांना सांगायचं। भरत गेले होते त्या बालकाला वाचवायला, पण त्याच्या प्रती आसक्ती निर्माण झाली, मोह निर्माण झाला। त्यांना आता पाडसाशिवाय काहीही सुचेना। उठता बसता, खाताना झोपताना ते त्याला जवळ घेऊन व्यवहार करायचे, त्याला जपायचं। त्यांना असं वाटायचं की छोटंसं बाळ आहे, याला काही माहिती नाही, एखादा वाघ आला, सिंह आला, याला खाऊन टाकलं तर मग काय करायचं। मग त्याच्याकरता पोळा पाला तोडून आणायचा, त्याला आपल्या मांडीवर निजवायचं, त्याला घेऊन सगळीकडे फिरायचं, ती नीट आहे ना ते पाहायचं। बस याच्यामध्ये ती इतके अडकले की बाकी सगळं ते विसरले। एक दिवस असा उजाडला की ते पाडस भरताला सोडून वनामध्ये निघून गेले आणि भरत अतिशय व्याकुळ झाले, कारण त्या पाडसाला त्यांनी जीव लावला होता, सगळा वेळ त्यांनी त्याच्यासाठी दिला होता। त्याच्याविषयी आसक्ती त्यांची इतकी वाढली होती की भरतांना
मृत्यू समयी देखील त्यांचीच आठवण येत होती. म्हणजे त्यांचं नामस्मरण, मानसपूजा सगळं सांगतो. केवळ माझं पाडस माझं पाडस माझं पाडस करत ते बसले. शेवटी त्यांना मृत्यू आला आणि मृत्यू समयी देखील त्यांना भगवंताचं स्मरण झालं. पाडसाचं स्मरण झालं. जिथे आपण जितका जीव ठेवतो तितकं शेवटी आपल्याला त्याचं स्मरण होतं. त्याचा परिणाम असा झाला की त्या हरिनाच्या पाडसाचं चिंतन करत करत त्यांचे प्राण निघाले आणि अंत्यमती सागती या नियमाप्रमाणे ते पुढच्या जन्मी हरिण झाले. ही घटना काय सांगते तर माणसाने हृदय कायम शुद्ध ठेवावं. त्याला कोणाप्रती आसक्ती मनामध्ये ठेवू नये. माणसांप्रती धनसंपत्ती प्रती आसक्ती माणसाला परत तिथेच जन्माला घालते. आणि भगवंताचं जर आपल्याला शेवटी स्मरण व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर भगवंताचं स्मरण करायला. आम्ही आयुष्यभर संसार एक संसार करू आणि शेवटी भगवंत आपल्याला आठवेल असं होत नाही. भगवंत आठवत नाही, ते आम्ही संसारच आठवतो. म्हणून माणसाने शरीराने संसारात राहावं आणि मनाने भगवंताच्या स्मरणात राहावं. पण माणूस उलट करतो. शरीराने भगवंताच्या समोर राहतो आणि मनाने संसारामध्ये रमतो. भरत मुनी महाज्ञानी होते. आपल्यासारखे ते सर्वसामान्य नव्हते, महाज्ञानी होते. पण ज्ञानानंतरही त्यांच्या मनामध्ये मृग बालकाप्रती आसक्ती निर्माण झाली. त्यामुळे त्यांचं ज्ञान स्थिर झालं नाही. जोपर्यंत ज्ञानी साधक मन आणि वासना यांचा नाश करत नाही तोपर्यंत त्याची भक्ती आणि ध्यान स्थिर होत नाही. भरतांचंही असंच झालं. वासना आसक्तीमुळे त्यांचं ज्ञान वाहून गेलं. पण भगवंताची केलेली आराधना कधीही वाया जात नाही. माणूस जरी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये जन्माला आला तरी त्याला भगवंताची स्मृती कायम राहते. त्याप्रमाणे भरतांना देखील ते हरिणाच्या रूपामध्ये जन्माला आल्यावर भगवंताचं विस्मरण झालं नाही. नंतर हरिणाचं जीवन समाप्त झाल्यावर राजा भरत एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले. त्यांचं नाव तिथे जड भरत ठेवण्यात आले. आता हे जड भरत कोण आहेत, काय आहेत आणि त्यांची कथा काय आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.